स्वागत आहे। आज आपण बघतोय राज्यभरामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह दिसून येतोय आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कशा पद्धतीने या मिरवणुका निघालेल्या आहेत आणि काय जल्लोष आहे, कशा पद्धतीने धूम या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्याचे प्रत्येक अपडेट घेत आहोत। नागपूरमधली आणि मुंबईमधली दोन दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये मोठ्या संख्येने भाविक या विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्याला दिसून येत आहेत। त्याचबरोबर गुलालाची उधळण या ठिकाणी केली जाते। तर तिकडे नागपूरमध्ये वेगळा साज आपल्याला गणपती बाप्पाचा पाहायला मिळतोय। लाइटिंग या ठिकाणी विशेष प्रकारे करण्यात आलेली आहे आणि ही दोन दृश्य आपण बघतो। त्याच वेळेला भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला दोन्हीकडे बघायला मिळते आणि भव्य दिव्य अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत आहेत। दरम्यान मुंबईमधली दृश्य गणपती बाप्पा हे आता या विसर्जन मिरवणुकीतून पुढे सरसावताना आपल्याला दिसून येत आहेत। तर आकर्षक अशी ही मूर्ती आता गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे भाविकांची। थोड्याच वेळामध्ये या गणरायाला निरोप दिला जाईल, त्यामुळे भाविकांची गती मंदावल्याचंही आपल्याला दिसतंय। कारण आता काही क्षणांमध्ये आपल्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा आहे, त्यामुळे जड अंतकरणाने ते सर्वजण चालताना आपल्याला दिसून येत आहेत। दुसरीकडे लालबागच्या राजाची दृश्य आपल्याकडे आहेत। बायकलापर्यंत पोहोचलेला आहे लालबागचा राजा आणि त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला भाविकांची पाहायला मिळते। लालबागचा राजा जेव्हापासून विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे या मिरवणुकीमध्ये तेव्हापासून प्रचंड अशी गर्दी आणि किंबहुना ही गर्दी वाढतच जात असल्याचं आपल्याला नेहमी दिसून येतं आणि तशाच पद्धतीने आताही ही गर्दी वाढत असल्याचं दिसतंय। तर मुंबई पुण्यामधली दृश्य आपण बघतच आहोत। त्याचबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कशा पद्धतीने या मिरवणुका पुढे मार्गस्थ होत आहेत त्याचेही प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत। पुण्यामधली दृश्य आपल्याकडे आहेत आणि याही ठिकाणी मोठ्या उत्साहात आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्व भाविक हे या मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याचं दिसून येत आहे। छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य आपल्याकडे आहेत आणि अशा पद्धतीनं गणपती बाप्पाच्या या वेगवेगळ्या स्वरूपातल्या मूर्ती आपण बघू शकतोय न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून। तर गणरायाची ही आकर्षक अशी मूर्ती आणि विशिष्ट देखावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही मूर्ती पोहोचलेली आहे गिरगाव चौपाटीवर। आता या गणरायाला निरोप दिला जाणार आहे। मुंबईतून गणपतीची ही मिरवणूक विसर्जन मिरवणूक आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येने भाविक या मिरवणुकीमध्ये आहेत आणि काही भाविक तर आपल्याला गिरगाव चौपाटीमध्येच स्थिरावल्याचं दिसतंय, कारण प्रत्येक मंडळाचा गणपती बाप्पा या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक गिरगाव चौपाटीवर आहेत आणि प्रत्येक मूर्तीची जी एक विशेष झलक आहे ते आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न हे भाविक करताना आपल्याला दिसून येत आहेत। वेगळं असं रूप या मूर्तीमधून गणरायाचं दिसून येते आणि तेच हे भाविक आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्या डोळ्यांमध्ये सामावून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। नागपूरमधली दृश्य आपल्याकडे आहेत। विशेष अशी लाइटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक रोषणाई या ठिकाणी गणपती बाप्पासाठी करण्यात आली आहे। त्याचबरोबर मोठी गर्दी भाविकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि नाचत गात हे सर्व भाविक पुढे मार्गस्थ होताना आपल्याला दिसून येत आहेत। मुंबईमधली दृश्य आपण बघितली तर गणरायाची ही आणखी एक मंडळाची मूर्ती भव्य दिव्य अशी ही मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसते। गुलालाची उधळण मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी केली जाते। पुष्पवृष्टी गणरायावर केली जाते, कारण आज यंदाच्या वर्षीचा हा शेवटचा दिवस आहे। यानंतर बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि त्यामुळं मोठ्या संख्येनं जाताना निरोप देताना गणरायावर पुष्पवृष्टी केली जाते। गुलालाची उधळण भाविकांकडून केली जाते, तेव्हाची ही दृश्य आपण बघू शकतोय। तर ही चार दृश्य पुण्यामधली दृश्य आपल्याकडे आहेत। पुण्यामध्ये प्रचंड गर्दी भाविकांची। नोमवी शाळेकडून एक फलक या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि सासनकाठी घेऊन हे सर्व जे सदस्य आहेत मंडळाचे ते पुढे सरसावताना दिसत आहेत आणि आजूबाजूला सामान्य भाविकांची गर्दी प्रचंड आहे। ते मोबाईल काढून गणरायाचं रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत। लालबागच्या राजाची ही दृश्य आपल्याकडे आहेत।
नागपूरमधून छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा गणरायाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि ही जी विसर्जन मिरवणूक आहे या मिरवणुकीमधला उत्साह आपण बघू शकतोय। मोठ्या संख्येनं भाविक हे या मिरवणुकांमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसतंय। मग नागपूर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिकमध्ये सगळीकडेच आज हा उत्साह आपल्याला दिसून येतोय। मात्र त्याच वेळेला भाविकांच्या मनामध्ये एक ओढ आहे गणपती बाप्पा, एक आशा आहे गणपती बाप्पा जरी या वेळेला आमचा निरोप घेऊन चालले असले तरी देखील पुढच्या वर्षी मात्र ते लवकर येतील। त्यामुळे इतरांकरता सुबुद्धी मागायची आणि स्वतःकरता मागायची नाही असा मूर्खपणा मी कधीच करणार नाही। ह्या निवडणुका आहेत, बाप्पाकडे या 10 दिवसात काय मागितलंय महाराष्ट्रावर आता स्थानिक स्वराज्याच्या? का बाप्पांना एवढंच काम आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचं? असं आहे की आपल्या मनात जे असतं ना ते बाप्पांना माहिती असतं, त्यामुळे फार काही मागायचं नसतं। हिंदी चाहेंगे आज जिस तरीके से गणेश उत्सव विसर्जन होने वाला है, क्या कहना चाहेंगे सर इस मौके पर? देखिए, बहुत खुशी की बात है कि महाराष्ट्र में 10 दिनों तक बहुत अच्छे तरीके से गणेश उत्सव संपन्न हुआ है। लोगों ने इस उत्सव को बड़े धूमधाम के साथ मनाया है। ये बात ज़रूर है कि जब गणेश जी का विसर्जन होता है तो मन में एक टीस होती है, थोड़ा दुख भी होता है कि 10 दिनों के बाद बाप्पा हमको छोड़ के जा रहे हैं, पर पता होता है कि अगले साल बाप्पा वापस आने वाले हैं। जिस बात की खुशी हो, पुणे हो या महाराष्ट्र के अलग अलग भाग हो, सभी शहरों में, गाँवों में जो एक प्रकार से गणेश जी की जो मिरवणूक है, जो जुलूस है, बहुत अच्छे तरीके से निकला हुआ है, शांति के साथ चल रहा है। पुलिस विभाग हो, चाहे महानगर पालिका हो, स्थानीय प्रशासन हो, इन्होंने बहुत अच्छी व्यवस्था यहाँ पर की हुई है, जिसके कारण मुझे ऐसा लगता है कि भक्तों में भी एक समाधान है। सर, नागरिकों के लिए कुछ प्रार्थना सर? मुख्यमंत्री फडणवीस हे थोड्याच वेळापूर्वी गिरगाव चौपाटी या ठिकाणी आले होते। त्यांनी त्यावेळी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। चांगली व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मुंबईमधली गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक आपण बघू शकतोय। या ठिकाणी बाप्पाच्या मूर्ती या पुढे सरसावताना दिसत आहेत आणि भाविकांची प्रचंड गर्दी या मिरवणुकीमध्ये चालताना आपल्याला पाहायला मिळते। पुणे छत्रपती संभाजीनगरची ही दृश्य आपल्याकडे आहेत आणि ज्या वेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इथं आलेले होते गिरगाव चौपाटीवर, त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय। एक खास असा स्टेज बनवण्यात आला होता सर्व मंत्रिमंडळासाठी। वेगवेगळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर इतरही नेते आणि मंत्री आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। तर पोलिसांकडून एकतर कंट्रोल रूम इथं उभारण्यात आला आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्या वेळेला इथं आले त्यांच्यासाठीही एक वेगळ्या स्टेजची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती। त्यावेळची दृश्य आपण बघू शकतोय आणि या स्टेजवरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतरही मंत्र्यांनी गणपती बाप्पावर अशा पद्धतीनं पुष्पवृष्टी केलेली आहे, तेव्हाची दृश्य आपण बघू शकतोय। आकर्षक अशी ही दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। दरम्यान दुसरीकडे वेगवेगळ्या मंडळांच्या या गणेश मूर्ती पुढे सरसावताना आपल्याला दिसून येत आहेत। या ज्या विसर्जन मिरवणुका आहेत त्या पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत आणि आकर्षक अशा या मूर्ती, वेगवेगळ्या रूपातल्या या मूर्ती बघण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। पुण्यामधली ही दृश्य आपल्याकडे आहेत। याही ठिकाणी प्रचंड गर्दी भाविकांची आपण बघू शकतोय आणि मोठ्या संख्येनं भाविक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। गणरायाचं रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत। तर 10 दिवसांपूर्वी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली होती। 10 दिवस